Hello student. Now last session we have studied the conducting system of heart. Now today we will study the working mechanism of human heart. Now that is the cardiac cycle. म्हणजे आज आपण हार्ट कसं वर्किंग करते आहे त्यालाच आपण कार्डियाक सायकल असं म्हणतोय. म्हणजे कार्डियाक सायकल म्हणजे नेमकं काय होते पाहणार आपण डिटेल्समध्ये. त्या अगोदर हे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. आपले जे 12वीचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, ज्यामुळे आपण 12वी सायन्सचे सर्व चॅप्टरचे जे काही व्हिडिओ आहेत ते यूट्यूबवर लोड करणार आहेत, केलेले आहेत, त्याचा स्टडी आपण करू शकता. तर पाहू आपण डिटेलमध्ये वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. प्रथम डेफिनेशन कार्डियक सायकल. ऑल इव्हेंट्स ऑकर ड्युरिंग वन हार्टबीट that is called as the cardiac cycle. The cardiac cycle, all events now which occurs during the one heartbeat, that is called as the cardiac cycle. Heartbeat ची definition पाहिली आपण. The one systole follow the one diastole to make a one heartbeat. म्हणजे याचाच अर्थ कार्डियाक सायकल मध्ये सिस्टोल आणि डायस्टोल दोन्ही त्याच्यामध्ये होतात आहे ते पाहणार आपण. कार्डियाक सायकल इज कंप्लीटेड इन 0.8 सेकंड. कितीमध्ये कंप्लीट होते कार्डियाक सायकल? विच इज कंप्लीटेड इन 0.8 सेकंड. अँड नाउ इट includes cardiac cycle includes the atrial systole, then ventricular systole and joint diastole. Guess what? The cardiac cycle included किंवा one heartbeat included atrial systoles, then ventricular systoles and the joint diastole. पाहू आपण कसं होते आहे. यस, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे जेव्हा ॲट्रिया रिलॅक्स राहतात आहे, रिलॅक्सेशन्समध्ये काय करते आहे, द राईट ॲट्रियम receive the deoxygenated blood from superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. कशापासून घेते आहे म्हणजे आपण पाहणार आहे ॲट्रियल सिस्टोल. यामध्ये सुरुवातीला त्याच्या अगोदर म्हणजे कॉन्ट्रॅक्शन व्हायच्या अगोदर रिलॅक्सेशन्स जेव्हा राहतात आहे ॲट्रिया व्हेन दे आर रिलॅक्स. नाउ व्हॉट्स आर हॅपन? Now right atrium receive the deoxygenated blood from superior vena cava, inferior vena cava आणि coronary sinus, ज्या हार्ट्स कडून ब्लड घेऊन येते आर्टरी. इज इट क्लिअर? ते याच्यामध्ये रिसीव्ह होते. त्याच वेळेस द लेफ्ट ॲट्रियम रिसीव्ह द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द पल्मोनरी व्हेन्स. म्हणजे लेफ्ट ॲट्रियम काय करते आहे, पल्मोनरी व्हेन्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड घेते आहे. त्यामुळे काय होते आहे, द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ ॲट्रिया, दोन्ही द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ बोथ ॲट्रियावर प्रेशर येते आहे. त्याचा रिझल्ट काय होते आहे, नाव द एसे नोड जो इथे राईट ॲट्रियममध्ये एसे नोड गेट्स एक्साइटेड, तो एक्साइटेड होते आहे अँड टू जनरेट these cardiac impulses. काय होते इथं म्हणजे हा एसे नोड आहे
तो SA नोड क्या होता है, गेट्स एक्साइटेड एंड नाउ टू generate the impulses generate होतात आहे. Now these impulses they spread on the wall of both atria. हे जे impulses आहेत दोन्ही याच्यावर काय होतात ते स्प्रेड होतात आहे त्या वॉलच्या. and now due to this what's are happen, due to this now both atria now they simultaneously contract. दोन्ही ॲट्रिया जे आहेत त्या हळूहळू काय होतात आहे, कॉन्ट्रॅक्ट होतात आहे. कॉन्ट्रॅक्ट होताना काय होते आहे, इथे कोणतं ब्लड आहे आपण मग पाहावा, इथे डिऑक्सिजनेटेड आहे ना, इथे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. नाउ दीज डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम एंटर्स इन टू द राईट व्हेंट्रिकल थ्रू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपर्चर्स. इथे कोणतं ओपनिंग आहे, atrioventricular apertures, and prevent the backflow of blood by the tricuspid wall. आपण पाहतो याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर्स मध्ये इथं कोणती वॉल्स आहे, ट्रायकस्पिड वॉल. म्हणजे इथे जे ओपनिंग आहे नाउ विच इज गार्डेड बाय द ट्रायकस्पिड वॉल. परत पाहून घ्या. Deoxygenated blood from right atrium enters into the right ventricle. कशामधून, थ्रू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. कशामधून, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपर्चर्स म्हणा किंवा ओपनिंग म्हणा, याच्यामधून एंटर्स होते. अँड नाउ द ब्लड इज प्रिव्हेंटेड. ब्लड प्रिव्हेंट होते टू प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड. कशामुळे, ट्रायकस्पिड वॉल्स. नंतर इकडे द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम enters into the left ventricle against by an opening that is called as the atrioventricular opening. इथे राईट साईडला आहे म्हणून त्याला राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग म्हणतात. इथं लेफ्ट साईडला आहे म्हणून तिथं लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग म्हणतात. परत पाहून घ्या काय होते. द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम एंटर्स into the left ventricle by an opening or through the opening that is the atrioventricular opening किंवा apertures. And now the blood prevented, is it clear? Blood prevented होते हैं. The backflow of blood is prevented by the bicuspid wall. कारण इथं कोणती वॉल्स आहे, bicuspid वॉल्स आहे. Is it clear? इथं कोणती वॉल्स पाहिली आपण, नाउ दॅट इज द ट्रायकस्पिड वॉल. इज इट क्लिअर? म्हणजे यामधलं ब्लड याच्यामध्ये जाते, याच्यातून इकडे जात नाही आहे, कारण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंगच्या तिथं काय ट्रायकस्पिड वॉल्स आहे. आणि ही ट्रायकस्पिड वॉल ब्लड काय करते, प्रिव्हेंट करते. इथे बायकस्पिड वॉल्स आहे ते प्रिव्हेंट करते. इज इट क्लिअर? अँड नाउ दिस ॲट्रिओसिस्टोल which is completed in 0.1 second. त्याच्यामध्ये कंप्लीट होते 0.1 सेकंड मध्ये. परत पाहून घ्या. यस, व्हॉट्स आर हॅपन ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल. व्हॉट्स आर हॅपन आपण आधी पाहिलं, हे भरलेले आहेत. इज इट क्लिअर? म्हणजे काय करतात आहे, द राईट जो ॲट्रियम्स आहे विच रिसीव द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा आणि कोरोनरी सायनस. लेफ्ट ॲट्रियम कुठून ब्लड घेते आहे, 4 पल्मोनरी व्हेन्स. अँड नाउ व्हेन द बोथ ॲट्रिया आर फिल्ड विथ रिस्पेक्टिव्ह ब्लड, नाउ व्हॉट्स आर हॅपन, SA नोड गेट एक्साइटेड. इथे जो SA नोड्स आहे ज्याला पेसमेकर म्हणतोय तो गेट्स एक्साइटेड अँड टू जनरेट द इम्पल्सेस. नाउ दीज इम्पल्सेस स्प्रेड over the wall of atria, over the wall of both atria, and due to this what's are happen, now the atria contracts. As a result atrial systole. atrial systoles होते. काय होते atrial systoles मध्ये, the deoxygenated blood from right atrium enters into the right ventricle through the
right atrioventricular opening, and to prevent the backflow of blood by the tricuspid walls. इथे oxygenated blood from left atrium enters into the left ventricle through कशामधून the left atrioventricular opening and prevent backflow of blood. The blood is prevented, is it clear? कशामुळे होते by the bicuspid walls. Now that is the atrial systole, and now it is completed the 0.1 second. दुसरं पाहू आपण ventricular systoles. Now these cardiac impulses म्हणजे जे SA node पासून निघाले आहेत, these cardiac impulses generated from SA node which reaches to the AV node. त्याच्यामध्ये काय होते पाहू आपण ventricular systoles. Now that is the ventricle contract. कसे होतात त्याच्या अगोदर now these impulses is it clear arises from SA node which reaches to the AV node. AV node ला काय होतात आहे पोहोचतात आहे. From the AV node, these AV node sends the impulses to the bundle of His. कुणीकडे पाठवतात ते bundle of His ला पाठवतात. आपण conducting system मध्ये पाहिलं details मध्ये. And from the bundle of His, now these impulses are sent to their branches of bundle of His and the Purkinje fiber. परत कोण घ्या. Now ventricular systole, what are upon the SA node generate the impulses. These impulses reaches to the AV node. AV node send the impulses to the bundle of His, and from the bundle of His, now these impulses now sent or transferred to the Purkinje fiber. Due to this, what are upon त्याच्यामुळे काय होते ते impulses आल्यामुळे these impulses now they spread over the wall of both ventricles. ते जे काही impulses आहे Purkinje fiber दोन्ही ventricleच्या वॉलवर काय करते स्प्रेड करते. त्याच्यामुळे काय इफेक्ट होतोय now these ventricles now they are gradually contract or simultaneously contract होतात आहे. Now that is the ventricular systole. त्याला आपण ventricular systoles म्हणतो आहे. परत what is this पाहून घ्या परत एकदा. The impulses arises from SA node. Now they reaches to the AV node. Is it clear? Atrioventricular node ज्याला म्हणतो आहे. Now AV node sends करते आहे पाठवते आहे कोणाकडे bundle of His ला इथे पाठवते आहे. And from the bundle of His, now these impulses are sent to the Purkinje fiber. Now what's happened? Now these impulses, Purkinje fiber spread the impulses on the wall of both ventricle. दोन्ही ventricleच्या wallला spread करते आहे. त्याच्या जे मायोकार्डियम आहे त्याच्या कार्डियाक मसल्स आहेत त्याच्यामध्ये जातात ते impulses. Now what's happened? Now both ventricles are simultaneously contract. Now that is the as a result that is the ventricular systole. ज्याला आपण काय म्हणतोय ventricular systole म्हणतोय. It is completed in 0.03 second. किती मध्ये कंप्लीट होते ventricular systole? The 0.03 seconds मध्ये होते. आता काय होते तेव्हा now when the ventricles are contract म्हणजे जेव्हा from the right ventricle the deoxygenated blood now which enters into the आपण स्ट्रक्चर मध्ये पाहिलं which enters into the pulmonary trunk. कशामध्ये तेव्हा ventricular systole what are happen the deoxygenated blood from right ventricle enters into the pulmonary trunk. And now to prevent backflow by the semilunar walls. याच्यामधलं ब्लड याच्यामध्ये जाते पण इकडे येत नाही. तिथे त्याचे आपण पाहिलंय कंडक्टिंग सिस्टीम मध्ये किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये इथे सेमिलुनार वॉल्स राहतात. ते ब्लड काय करतात आहे प्रिव्हेंटेड करतात आहे. तसंच इथे होते. द ऑक्सिजनेटेड ब्लड नाव
विच इज पम्प, ते कुठं पंप्स होते, विच इज पंप्स इनटू द, आपण पाहिलं होतं याच्यामध्ये काय निघते आहे, पल्मोनरी aorta, sorry pulmonary नाही, systemic aorta. Is it clear? What are happen? Now the oxygenated blood from these left ventricle which pumps into the aorta म्हणतात किंवा systemic aorta, and now which carry to all parts of the body. इकडे जे ब्लड जाते आहे, the deoxygenated blood from right ventricle enters into the pulmonary duct, now which carry to the lungs for the purification. Now that is the ventricular systole, and now it is completed the 0.3 second. झालंय. तिसरं joint diastole. कसं joint diastole means when both atria and ventricles are undergoes relaxation. जेव्हा ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतात आहे, नाव दॅट इज द जॉइंट डायस्टोल. मगाशी सांगितलं ना, वेन द ॲट्रिया अंडरगोज रिलॅक्सेशन, व्हॉट्स आर हॅपन, द राईट ॲट्रियम रिसीव द deoxygenated blood from superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. जे हार्ट पासून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते ते इथे रिसीव होते. त्याच वेळेस लेफ्ट ॲट्रियम काय करते, लेफ्ट ॲट्रियम रिसीव द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द 4 पल्मोनरी व्हेन्स. किती 2 पेअर्स ऑफ पल्मोनरी व्हेन्स किंवा 4 पल्मोनरी व्हेन्स, हे त्याचेच ओपनिंग्स आहेत, त्यामधून घेते. तसंच वेन द व्हेंट्रिकल्स आर रिलॅक्स, व्हेंट्रिकल जेव्हा रिलॅक्स राहते तो काय करते आहे, नाव दिस राईट व्हेंट्रिकल रिसीव द ब्लड फ्रॉम these right atrium and left atrium receive the blood from the left atrium, and now joint diastole, it is completed 0.4 second. किती मध्ये कंप्लीट होते आहे, 0.4 सेकंड मध्ये हे जॉइंट डायस्टोल कंप्लीट होते आहे. नाउ दॅट इज द वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट, किंवा ज्याला म्हणतो आपण कार्डियाक सायकल. डू अंडरस्टँड? परत पाहून घ्या एक वेळ. व्हॉट इज मीन बाय कार्डियाक सायकल? ऑल इव्हेंट associated with one heartbeat, that is called as the cardiac cycle. It is completed in 0.8 seconds. It includes atrial systole, ventricle systole and joint diastole. काय होते आहे ॲट्रियल सिस्टोल्स मध्ये, ते व्हायच्या आधी नाव लेफ्ट ॲट्रियम रिसीव डिऑक्सिजनेटेड ब्लड, राईट ॲट्रियम रिसीव डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट ॲट्रियम रिसीव ऑक्सिजनेटेड ब्लड. व्हॉट आर द इफेक्ट? नाव द SA node which gets excited, म्हणजे या याच्यावर काय होते आहे, ब्लडचं प्रेशर येते. इज इट क्लिअर? आणि ब्लडचं प्रेशर आल्यामुळे काय होते आहे, द SA node गेट्स एक्साइटेड अँड टू जनरेट द कार्डियाक इम्पल्सेस. इम्पल्सेस जनरेट होतात आहे, निघतात आहे तिथून. इज इट क्लिअर? दीज इम्पल्सेस दे स्प्रेड ऑन द वॉल ऑफ बोथ ॲट्रिया, दोन्ही वॉलच्या याच्यावर त्या स्प्रेड होतात आहे. नाव due to this, what's are happened? Due to this, these atria are simultaneously contract, and now as a result atrial systole. त्याला atrial systole म्हणतात आपण. काय होते atrial systoles मुळे deoxygenated blood from right atrium enters into the right ventricle, and to prevent the backflow of blood by the tricuspid valve. इथे ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम एंटर्स इनटू द लेफ्ट व्हेंट्रिकल, अँड नाउ अगेन्स्ट कशामधून, थ्रू द लेफ्ट ॲट्रिओ व्हेंट्रिकुलर ओपनिंग, अँड नाउ अगेन्स्ट विच इज प्रिव्हेंटेड बॅकफ्लो ऑफ ब्लड बाय द बायकस्पिड वॉल. आधी डिटेल्समध्ये आपण पाहिलेलं आहे. व्हेंट्रिकुलर सिस्टोल्स, व्हॉट्स आर हॅपन ड्युरिंग व्हेंट्रिकुलर सिस्टोल्स, याच्यामध्ये प्रथम त्याच्या आधी
the these AV node receive the impulses from SA node, then sends to the bundle of His, from bundle of His from to the Purkinje fiber, and Purkinje fiber, now these impulses spread on the wall of both ventricles. Is it clear? त्याच्यामुळे काय होते, ॲज अ रिझल्ट व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, दॅट मीन द व्हेंट्रिकल्स आर ग्रॅज्युअली कॉन्ट्रॅक्ट. काय होते कॉन्ट्रॅक्ट होताना, द डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल एंटर्स इन टू द पल्मोनरी ट्रंक which carry to the lungs for the purification, and now the oxygenated blood from left ventricle enters into the aorta, now which carry to the all parts of the body. Now that is the ventricular systole. And now to prevent the backflow of blood by the semilunar pulse, इथे semilunar pulse होतात. जॉइंट डायस्टोल मध्ये काय होते आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल कंप्लीटेड 0.3 सेकंड. जॉइंट डायस्टोल इट इज कंप्लीटेड 0.4 सेकंड मध्ये कंप्लीट होते. व्हाट्स आर हॅपन ड्युरिंग जॉइंट डायस्टोल, बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स आर कॉन्ट्रॅक्ट. नाउ राइट ड्युरिंग atrial relaxation, yes, joint diastole means that is the both atria and ventricle undergoes relaxation. is it clear? काय होते आहे, right atrium receive the deoxygenated blood from superior vena cava and inferior vena cava and coronary sinus, and now the left atrium receive the oxygenated blood from 4 pulmonary veins. याच्यामधून घेते आहे, and now the joint diastole completed the 0.4 second. Now the remaining part will be discussed next video.